तुमचा प्रतिनिधी कसा हवा आहे? चांगलं योग्य पद्धतीने दिलं योग्य दादा साहेबांनी माणूस आमदार साहेबांनी माणूस चांगले गेले मग योगदान आहे यावं आमदार साहेबांचं ते सांगेन ते पूर्व दिशा असते आमची आमदार साहेब. काही कामं आहे काही कामं केलेली आहेत तुमच्या थोडीफार कामं काय सांगू शकतात का तुमच्या? आहे ना बरीचशी कामं आहे दादांची रोडची कामं आहे मंदिरांची कामं आहे अनेक देणग्या देते दादा गाडं चालू केलं दादांनी दादा गाड्यांसाठी रखडले इथं आंदोलन झालं मोठं चौकात गाड्यांबाबतीत. गाडी चालू झाल्यामुळे काय तुम्हाला फायदा झालेला असं वाटतं? सगळं वाढलं ना दादांनी सगळे केल्यामुळं बाकी धंदे वाढले बाकी पुढं हे सगळं वाढलं ना गाड्यांमुळं मेन मुद्दा आहे. समजा सगळ्यांचं पोट भरलं ना गाडी चालू झाले दादा रखडले तर सगळ्या जनतेचं फरक पडला धंद्यावाल्यांना धंदे वाढले सगळं वाढलं बिझनेस वाढले असं. जनसामान्यांचे असं बोललं जातं की दादांनी कामं केली नाही. केली ना दादांनी कामं असं थोडे दादा 15 वर्ष खासदार होते खासदार निधी भरपूर आणला त्यांनी आता 2.5 वर्ष इकडं हे झाले तरी दादांनी भरपूर निधी आणला ना निधी भरपूर आहे दादांनी निधी आणला दादांनी कामं चालूच आहे ना आता बी कामं चालूच असतात ना. अमोल कोल्हे साहेब त्यांच्यावर टीका केली जाते आढळराव पाटलांवरती त्याबद्दल काय? आता ते काय बोलू शकत नाही पण अमोल साहेब कोल्हे आलेच नाही 5 वर्षात आमच्या इकडं ना मेन मुद्दा आहे. अमोल कोल्हे साहेब 5 वर्ष तिकडं आमच्या इकडे कधी डोकून नाही पाहिलं कोणता चिंचोटी माळा आहे त्यांना माहीतच नाही मेन मुद्दा आहे. जनतेचा कौल कोणामागे असेल तुम्हाला असं वाटतं? दादांमागं माझं तर म्हणणे दादांमागं जनतेचा कौल आहे.